नियतेने सगळे लोक इथे जमलेले आहेत, ज्यांच्याकरता जमलेले आहेत आणि ज्या पद्धतीने हा सोहळा अत्यंत छान पद्धतीने म्हणजे झाडाची पूजा करून, आई वडिलांची पूजा करून ज्या पद्धतीने हा सोहळा साजरा होतोय, त्यावरूनच त्या माणसाचं चरित्र किंवा त्या माणसाचा स्वभाव समजून येतो. अशी आजची उत्सव मूर्ती माननीय श्री वसंत सुतार सर, त्यांच्या खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी रंजनाताई आणि खूप आपल्या विद्यार्थ्याकरता, आपल्या मित्राकरता, आपल्या सासऱ्यांकरता, आपल्या बॉस करता जे अगदी मनापासून आपुलकीने प्रेमाने ज्यांनी त्यांना इथे तुमची ओळख द्यायची म्हणून बायोडेटा मागितला होता सुतार सरांनी, तर मी आपला 4 ओळीचा लिहून पाठवला. म्हणजे म्हणलं तुमचं अजून सांगा काय ते तुमचं शिक्षण काय झालं. म्हणजे BBE झाले, MBA झाले, पण ते म्हणाले की अजून सांगा. त्यावेळेस मला असं वाटलं एकदम ऐकायला की ओळख, मी लेखिका आहे, मी उद्योजिका आहे, मी खेळाडू आहे, तरी इथं मी साहित्यिक एका प्रकाशनाच्या समारंभाला येते तर माझी 4 ओळीची साहित्यिक ओळख पुरे झाली असं मला वाटलं. कदाचित मी कुठल्या बिझनेस मीटिंगला गेले तर तिथे माझी वेगळी ओळख असेल, एखाद्या स्पोर्ट्स इव्हेंटला गेले तर मी तिथे सांगेन मी स्टेट प्लेअर होते, MBAच्या स्टुडंटच्या तिथे माझी वेगळीच ओळख असेल. तर असा माझ्या मनात विचार आला की माणूस एकच आहे, पण प्लॅटफॉर्म बदलला की त्याची ओळख बदलत जाते. एका प्लॅटफॉर्मवर तो वेगळाच असतो, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तो वेगळाच असतो. बघा ना कसं होतं की तिथे मी कार्यक्रमाच्या आधी बोलत होते तर मला माझ्या माहेरचे माझं जे कॉलेज आहे तिथे शिकवणारे शिक्षक सुद्धा आज मला भेटले. म्हणजे मी त्यांच्या हाताखाली नाही शिकले, पण माझ्या बहिणी वगैरे शिकले. म्हणजे कुठून कशा भेटी होतात आणि कशा ओळखी होतात. तर मला मी RP कॉलेजची विद्यार्थिनी आहे असं अभिमानाने सांगावं. तर आपण लहानपणी कसं करत असतो की मी ह्यांचा मुलगा आहे, मी ह्यांची मुलगी आहे, मी ह्यांची नात आहे असं सांगताना आपली कॉलर ताठ होत असते. आपल्याला त्या ओळखीचा खूप अभिमान वाटत असतो. आणि जेव्हा आपण वृद्ध होतो, म्हातारे होतो, तेव्हा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी आजी आहे, ह्याच्यातही आपल्याला अभिमान वाटायला लागतो. पण तारुण्यापासून हा वृद्धत्वापर्यंतचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने आपण आपली ओळख निर्माण करण्याकरता वापरतो. ती ओळख कुठल्याही क्षेत्रातली असू दे, गृहिणी म्हणून का असे ना, पण तरीही आपण आपलं सर्वस्व ती ओळख निर्माण करण्याकरता देत असतो. पूर्वी कसं असायचं की साहित्यिक म्हणजे एक वेगळी कॅटेगरीच असायची. म्हणजे ते साहित्य लिहायचे, त्यांच्या वेगवेगळ्या नोकऱ्या असायच्या, ते नोकरी इमानी इतबारे करायचे आणि साहित्यांचा त्यांचा चालू असायचे. साहित्य सेवा म्हणायचे त्याला. आपण पूर्वी त्यांना जे काही मिळायचं त्याला मानधन म्हणायचे, आता रेट्स म्हणतात. आता सगळं बदललेलं आहे. आता साहित्यात सुद्धा बिझनेस झालेला आहे, त्यामुळे बिझनेसमॅन म्हणतात मग आम्ही साहित्यिक होऊ नये. त्यामुळे आता बिझनेसमॅन सुद्धा साहित्यामध्ये उतरायला लागले. साहित्याचा आवाका खूप वाढलेला आहे. पूर्वी आपण बघितलं तर एक साधारणपणे 4-5 विषयावर साहित्य लिहिलं जायचं. म्हणजे एक सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, थोडंफार स्त्रीच्या अत्याचारांवर वगैरे असं असेल. पण आता बिझनेसमॅन पण साहित्यिक होत आहेत, सेलिब्रिटीज पण साहित्यिक होत आहेत, खेळाडू सुद्धा साहित्य लिहित आहेत, नटनट्या पण आपलं आत्मचरित्र लिहित आहेत किंवा त्यांचा ते कोणत्या परिस्थितीतून जातात किंवा त्यांच्या जगातलं जे काय आहे ते सगळं लिहितात. त्यामुळे साहित्य विश्व आता खूप मोठं झालेलं आहे आणि त्यामुळे वाचकही खूप वाढलेला आहे. नाहीतर पूर्वी ज्यांना साहित्यात इंटरेस्ट नसायचा ते वाचायला जायचेच नाही. पण आता तसं नाही, ज्याला जे आवडतं ते वाचायला मिळू शकतं. म्हणजे खेळाडूला खेळातलं मिळू शकतं, एखाद्याला कुठलं मोटिवेशन पाहिजे असेल, मॅनेजमेंट मधलं पाहिजे असेल, कुठलं पाहिजे असेल ते सगळं त्याला मिळू शकतं. मग अशी ओळख म्हणताना माझा एक पॉइंट सांगायचा राहिला. सुतार सरांनी मला सांगितलं की
तुम्ही माझ्या कादंबरीबद्दल बोला, मी अर्थात प्रस्तावनेत सगळं लिहिलेलंच आहे. फक्त मला त्या प्रेम मुंबापुरीच्या कथेबद्दल मी थोडं सांगते. मला त्या ओळख ह्याच्यावरून आठवलं की आपल्याकडे असं म्हणतात की लहान मुलाला आई कडेवर घेते, का तर आपण जे काही पाहतो ते त्याला सगळं दिसावं, आणि बाप आपल्या मुलांना खांद्यावर घेतो, कारण मला जे दिसत नाही ते त्याला दिसावं अशी त्याची इच्छा असते. प्रेम मुंबापुरीचा विषय हाच आहे की बाप आपल्या मुलाला प्रोटेक्ट करतो. मी ज्या त्रासातून गेलो त्या त्रासातून तो जाऊ नये अशी त्याची इच्छा आहे. पण मुलाला स्वतःचं जग बघायचं. आपण हात धरून मुलाला चालवत असतो, पण एक वेळ येतेच की आपल्याला हात सोडायला लागतो, कारण जोपर्यंत बाप मुलाचा हात सोडत नाही तोपर्यंत मुलगा स्वतःच्या पायावर व्यवस्थित चालू शकत नाही. खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांच्या एक वडिलकीच्या नात्याने, एक वडिलांच्या नात्याने त्या पुस्तकात खूप छान वर्णन केलेले की कशी त्यांची घालमेल होती की माझ्या वाटेला जी फसवणूक आली, माझ्या वाटेला जे दुःख आलं ते माझ्या मुलाच्या येऊ नये. पण मुलगा ठाम असतो की त्याला त्याच रस्ता चालायचाच आहे अशा पद्धतीने. तर मी सांगित होतं की साहित्याचा आवाका वाढलाय, वाचकांना खूप वाचायला मिळते. खरं तर इथे एवढे दिग्गज असताना मी साहित्यावर बोलण्याचा माझा खरंच आवाका नाहीये. मी खरंच खूप लिंबूटिंबूच आहे त्या मानाने इथे. पण मी कविता वाचते बघा, तुम्हाला आवडते का? जथ्था. जथ्था म्हणजे कळप, माणसांचा कळप. तो बघ माणसांचा जथ्था, घाबरू नकोस. मग अशी विधाते सरांनी माझ्या अत्यंत आवडती गझल सांगितली, यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, मुझे गिरा कर अगर तुम निकल चल असं को तो चलो. साधारण तसाच माझ्या पण बोलण्याचा थीम आहे. तो बघ माणसांचा जथ्था, घाबरू नकोस. घुसावं लागेल, घुसल्याशिवाय मिळतच नाही आले जागा. एकदा घुसलं की मात्र जाता येतं पुढं, कुणाला ढकलून पाडून बाजूला सारून. काही केलं नाही तरी रेटतं कुणी, ढकलतं कुणी, सरकवतं मागे. कशी का होईना गती मिळतेच. जथ्था पुढेच नेतो बर का. सवयही होते दामटून पुढे जाण्याची. बधीर होतात संवेदना पायाखाली कोणी चिरडलं गेल्याच्या. त्यांचा विचार नसतोच करायचा, कारण गर्दीला थांबवणाऱ्याला मुळी आवाजच नसतो, आणि असला तरी तो ऐकू येत नाही कुणाला. रस्ता दिसत नाही, कशाला दिसायला हवा? इतकी माणसं चालली, इतक्या माणसांची वाट चुकेल कशी? हो, जथ्थाही घेतो की वळण, बदलतो दिशाही. का, कुणासाठी, कशासाठी, कधी? छे, आपले नसतात अरे ते प्रश्न. जथ्था कधी बेमालूम मिसळून जातो दुसऱ्या जथ्यात आणि बदलतो दिशाही सहज एकजुटीने. तर कधी दुसरा जथ्था घुसतो आपल्या टोळीत, कधी दिशा बदलतो, कधी आकार, तर कधी रंगही बदलतो टोळीचा. पण महत्व दिशेला नसतं सारे, महत्व असतं ते टोळीच्या आकाराला, त्याच्या झगझगीत झेंड्याला. तोच ठरवतो दिशा, वाट, गती, यश, अपयश, नीती, धर्मही. हा, एकदा घुसलं की मात्र बाहेर पडता येत नाही वा थांबता येत नाही. गर्दी थांबू देत नाही, विचार करू देत नाही. थांबलो की पडतोच, आणि पडलं की संपतच आपलं असते. अंगावर पाय देऊन पुढे जाणाऱ्यांकडून हे असं होतं, असंच होतंय आणि असंच होत राहणार. म्हणून माणसा, बदलू भाषी रस्ता तर नसेल कोणी सोबत. अपयशावर आधीच कोरलं जाईल तुझं नाव. शिवाय तसही ओढून घेईलच हा नाही तर तो जथ्था तुला बोचकारून, भुलवून, मारून. म्हणून म्हणते घुस तू, घुसावं लागतं, वाट काढत जा पुढे.
नाही तर राहत असा जथ्याबरोबर ढकलला जात. कुठला तरी झेंडा देतच कोणीतरी हातात आणि पुढेच नेतो. कुठेही नेणारा असला तरी देतोच ना सुरक्षितता. कुठेही नेणारा असला तरी जथ्था देतोच ना सुरक्षितता, अभय. गर्दीत असलं की कसलंही ओझं नसतंच मुली. म्हणून तर सगळेच, म्हणून तर तू, म्हणून तर मी. माणसा, तुला एवढंच हवंय ना, तुला एवढंच पुरेस आहे ना, सुरक्षितता आणि अभय. ही कविता वाचण्याचा माझा उद्देश हा होता की आजकाल कसं झालंय की सगळे कळपच झाले. म्हणजे राजकीय कळप तर आहेतच, पण साहित्यिक कळप पण झाले. म्हणजे करोना जितक्या वेगाने पसरतोय तितके साहित्यिक रोज वाढत आहेत. म्हणजे जितके बर्थ रेट आहे तसा साहित्यिकांचा रेट आहे. त्याची कारणे काय होती की सोशल मीडियामध्ये काय होतं की आपली फ्रेंड लिस्टच इतकी मोठी असते, त्यात सगळे आपले फ्रेंड्सच असतात आणि त्या फ्रेंड्समुळे आपल्याला लगेच लाईक्स मिळतात आणि आपल्याला असं वाटतं की आपण आता खूप मोठे साहित्यिक झालो. कुणाला उद्देश करावा इतका माझा मोठा आवाका नाहीये, पण इन जनरल आता ह्या व्यासपीठावर येऊन मला बोलायची संधीच दिली, त्यामुळे थोडस जाता जाता 4 शब्द मोठेपणाचे सांगते म्हणून, जरी लहान असले तरी. तर हा कळपाचा आपण भाग होऊ नये नवीन साहित्यिकांनी. कारण कसं असतं की कुठल्याही मातीला आकार दिला की कुठला तरी आकार दिसतो. तो गणपती तरी दिसतो, डॉल तरी दिसते, माकड तरी काहीतरी दिसतं, पण ती म्हणजे कलाकृती नव्हे, ती मूर्ती झाली. आणि त्याच्यासाठी कलाकृतीसाठी खूप खूप कोरून 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 त्या मातीतलं सगळं काढलं तरच ती कलाकृती खूप सुंदर आणि कोरी होती. त्याकरता नवोदित साहित्यिकांनी मला असं वाटतं की खूप मेहनत घ्यायला पाहिजे. पुन्हा पुन्हा आपलं साहित्य सांभाळून तपासून बघायला पाहिजे. आजकाल म्हणतात की सुमारीकरण आणि व्यापारीकरणामुळे साहित्याचा दर्जा खूप कमी झाला आणि त्यामुळे साहित्याकडे लोक वळत नाहीयेत. तर तो साहित्याचा दर्जा आपणच वाढवणं गरजेचं आहे. मला कौतुक वाटतं सुतारांचं की बिझनेस मध्ये असून सुद्धा तुम्ही खूप उच्च दर्जाची लेखन केलेलं आहे. ते मी असंच यापुढे लेखन करत राहावं. ज्या ओळख ह्या शब्दापासून मी बोलायला सुरुवात केली त्या ओळख ह्या शब्दावरच मी थांबायचा विचार करते. कारण कसं असतं की वैष्णवी अंदुरकर ही काही तुम्हाला फार परिचित नाहीये. आपण लहानपणापासून काही ना काही कुणाच्या गोष्टी ऐकतो. सरांनी आता 2-3 गोष्टी सांगितल्या, अलेक्झांडरची सांगितली, भिकूची सांगितली, हॅरीची सांगितली. तर आपल्या डोक्यात त्या गोष्टी राहतात. आपल्या डोक्यात कुठलं तरी एखादं वाक्य राहतं, कुठल्या तरी नटाचं एखादं डायलॉग राहतो आणि तो डायलॉग किंवा तो प्रसंग आपला विचार बदलतो, आपल्या आयुष्याची दिशा बदलतो, आपल्याला प्रोत्साहन देत असतो. तर असाच एक विचार, एवढंच माझं आजच्या भाषणाचं थीम आहे की कळपाचा भाग होऊ नका. कळपातून बाहेर पडायचं असेल तर कष्ट घ्यायलाच लागतात. तुमच्या सोबत कोणी नसतं. नवाच रस्ता आपल्याला केला तरच आपलं अस्तित्व टिकून राहतं. समुद्राच्या काठावर कितीदाही नाव कोरलं तरी ते वाहूनच जातं. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, आपलं साहित्य, आपली कलाकृती जरा खूप काळ टिकावी, खूप अजरामर व्हावी वाटत असेल, आपल्याकडे आहेत तसे सगळे साहित्य, तर खूप कन्सिस्टन्सी पाहिजे, खूप त्याच्यावर मेहनत घ्यायला पाहिजे आणि काट्याकुट्याच्या रस्त्यावरून चालायला पाहिजे. चालायचं म्हणून उगाच भरमसाठ चालू नये. चालायचं म्हणून उगाच भरमसाठ चालू नये. असं चालावं की प्रत्येक पावलाचा ठसा उमटावा. असं चालावं की प्रत्येक पावलाचा ठसा उमटावा आणि त्याने पाऊलवाट व्हावी मागच्या पथिकासाठी.